पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड आणि वाडा तालुक्यातील अनेक गावपाड्यांमध्ये नागरिकांना पाण्यासाठी दररोज वणवण करावी लागते। महिला आपल्या मुलाबाळांसह पाण्याच्या शोधात भटकताना दिसत आहेत। तर पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध नसल्यानं नागरिकांना खड्ड्यांमध्ये साचलेलं दूषित पाणी पिऊन तहान भागवावी लागते। याच पाण्यावर वन्य प्राणी आणि जनावर सुद्धा अवलंबून असल्यानं नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे। धरणांच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये पाणी टंचाईचे संकट अधिक तीव्र झाले। सध्या वाडा तालुक्यातील 7 आणि मुखाड्यातील 12 अशा एकूण 24 गावपाड्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे। 13 टँकरच्या माध्यमातून दररोज 29 फेऱ्या केल्या जात असून आठवड्याला 202 फेऱ्या होत आहेत। तरीही अनेक गावांना टँकरची मागणी अजूनही कागदावरच आहे। विशेषतः दुर्गम भागातल्या आदिवासी आणि शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून मी अनेक माझे लढे उभे केलेले आहेत। ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्हा हा धरणांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। इथल्या संबंध शेतकऱ्यांनी आदिवासींनी धरणांसाठी जमिनी दिल्या, परंतु आज त्याच आदिवासींना आणि शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारे गृहीत न धरल्यामुळं देशोधडीला लागण्याची पाळी आलेली आहे। आज फार मोठ्या प्रमाणावर ह्या दोन्ही जिल्ह्यातून जमिनीची विक्री झाली, आदिवासींचं स्थलांतर चाललेलं आहे। दुसरीकडे पाण्याचं एवढं प्रचंड दुर्भिक्ष निर्माण झालेलं आहे की खेड्यापाड्यात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला आज पिण्याच्या पाण्याची टंचाईला समोर जावं लागतं। प्रत्येक गोष्टीला पाणी लागते, तसं मग पाण्यासाठी काहीतरी करावेच लागतं ना सुविधा। आम्ही तर खूप त्यांना विचारलं, ग्रामपंचायत सगळ्यांना सांगितलं आम्हाला पाणी पाहिजे पाणी पाहिजे, पण देतच नाही। आम्ही खूप अर्ज केले, सगळे दरवर्षी करतो, पण आम्हाला काय दरवर्षी पाणी असं आश्वासनच भेटतात, पाणी पोहोचत नाही आमच्यापर्यंत। आम्हाला पाणीच पाहिजे होते, एक हदुराचं पाणी प्यावं लागतं। मग लहान लहान पोराला खोकला सर्दी आजार होतो, म्हणून डॉक्टरांकडे नेलं का मग डॉक्टर भांडतात आम्हाला का मग तुम्ही पाणी कसं काय पिता। आम्ही बोलतो का खड्ड्याचं आम्ही पाणी पिऊ सा।